नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण, मतमोजणी पुढे ढकलल्यानं निकाल आता थेट 21 डिसेंबरला. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय. ईव्हीएमच्या स्ट्रॉंग रूम बाहेर राजकीय पक्षांना पहारा देण्याची मुभा, निवडणूक आयोगाकडून परवानगी. ईव्हीएममध्ये छेडछाड केली जात असल्याचा काही राजकीय पक्षांचा आरोप. आचारसंहिता शिथिल करण्यासाठी निवडणूक आयोग कोर्टात जाण्याच्या तयारीत, सूत्रांची माहिती. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानं आचारसंहिता शिथिल करण्यासाठी आयोग परवानगी मागणार. खंडपीठाचा निकाल सर्वांना मान्य करावाच लागेल, पण 24 ठिकाणच्या निवडणुकांमुळे सर्व निकाल पुढे ढकलणं अयोग्य, कोर्टाच्या निकालावर फडणवीसांचं भाष्य. निवडणूक आयोग आणि कोर्टावर न बोललेलंच बरं, खंडपीठाच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंची टीका, तर मिंध्यांची धूळफेक आता उघड होते. त्यांची लाचारीही दिसून येते. ठाकरेंचा हल्लाबोल. बुलढाण्यात आमदार संजय गायकवाडांच्या मुलाकडून दमदाटी, कुणाल गायकवाडसह श्रीकांत गायकवाडवरही गुन्हा दाखल. बोगस मतदाराला पळून जाण्यासाठी मदत केल्याचा काँग्रेसचा आरोप. निवडणूक आयोगासारखा नालायक विभाग नाही, संजय गायकवाडांकडून निवडणूक आयोगाचा नालायक उल्लेख. मतदार यादीत बोगस नावं असल्याचाही गायकवाडांचा आरोप. महाडमध्ये भरत गोगावले आणि तटकरेंच्या समर्थकांमध्ये राडा, रिव्हॉल्व्हर दाखवल्याचा गोगावलेंच्या मुलाचा आरोप. तुफान हाणामारी दरम्यान वाहनांचीही तोडफोड. मुक्ताईनगरच्या मतदान केंद्रावर मोठा गोंधळ, भाजप आणि शिंदेंच्या सेनेत शाब्दिक वादातून हाणामारी. शिंदेंचे आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा भाजप पदाधिकाऱ्यांचा आरोप. आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग, मतदान केंद्रात मोबाईलचा वापर करत घोषणाबाजी. सिटी पोलीस ठाण्यात बांगरांविरोधात गुन्हा दाखल. भाजप सिंधुदुर्गात पैसे वाटप करत असल्याचा निलेश राणेंचा आरोप. वकिलांशी बोलणार आणि मी केस करणार, कारवाई न झाल्यानं निलेश राणे आक्रमक. सामंतांचं उत्तर. धनंजय मुंडेंची इंदूरमध्ये हत्या होणार होती, दिवंगत भय्यूजी महाराजांमुळे धनंजय मुंडे वाचले. गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टेंचा खळबळजनक दावा. गौरी पालवे आत्महत्या प्रकरणात पती अनंत गर्जेला न्यायालयीन कोठडी, गरजेची पॉलिग्राफ टेस्ट करणं आवश्यक. पोलिसांची कोर्टात माहिती, गरजेच्या जुन्या प्रेयसीचा जबाबही नोंदवला.